राजकारणात एक म्हण आहे, शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र. पण सध्या मुंबईत परिस्थिती अशी झाली आहे की मित्रच मित्राच्या विरोधात आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात मैत्रीपूर्ण लढत हा शब्द चांगलाच गाजतोय. महायुती आहे सरकारमध्ये एकत्र, पण 14 ठिकाणी मात्र हेच मित्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. नेमका हा प्रकार काय आहे? या 15 जागांवर कोण कोणाविरुद्ध लढतंय आणि या मैत्रीपूर्ण लढतीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नक्की काय खंडाजंगी झाली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सर्वात आधी समजून घेऊया की मुंबईत नेमकं काय घडलंय. मैत्रीपूर्ण लढतीचं गणित. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट तसेच आरपीआय हे पक्ष एकत्र आहेत. विधानसभेत यांनी एकत्रित सरकार स्थापन केलं, पण आता महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून गाडी अडली आहे आणि चक्क 14 वॉर्डमध्ये महायुतीचेच पक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. स्वबळावर लढत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल 94 जागांवर उमेदवार उभे केलेत. या उलट भाजप, शिंदेसेना आणि आठवले गट यांची महायुती 227 पैकी केवळ 223 जागांवरच लढतीये. ढिसाळ समन्वयामुळे 4 जागांवर महायुतीला उमेदवारच देता आला नाही, पण 223 जागांसाठीच महायुतीने तब्बल 239 उमेदवार उभे केलेत. यामध्ये सर्वाधिक 137 भाजपाचे, 91 शिवसेना आणि 11 रिपाई आठवले गट यांचा समावेश आहे. तब्बल 14 जागांवर एकमेकांविरोधातच उमेदवार दिलेत. या 14 जागांवर भाजप विरुद्ध शिंदेसेना, भाजप विरुद्ध आरपीआय आणि शिंदे विरुद्ध आरपीआय अशी थेट लढत होतीये. एका जागेवर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीही एकमेकांविरोधात आहेत. याला ते फ्रेंडली फाईट्स म्हणत असले तरी मतदारांसाठी मात्र हे कन्फ्युजन आहे. आता आपण बघूयात कुठे होतीये ही मैत्रीपूर्ण लढत. आता नजर टाकूया काही महत्त्वाच्या लढतींवर, जिथे सगळ्यात जास्त चुरस आहे. 3 जागांवर भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होतीये. ती म्हणजे वॉर्ड क्रमांक 34 मध्ये जॉन डेनिस जे भाजपचे आहेत विरुद्ध विजय महाडिक हे शिंदेसेनेचे आहेत. वॉर्ड क्रमांक 173 शिल्पा केळुसकर ज्या भाजपाच्या आहेत विरुद्ध पूजा कांबळे ज्या शिंदेसेनेच्या आहेत. इथे भाजपने केळुसकरांवर एबी फॉर्म चोरून उमेदवारी भरल्याचा आरोप केलाय. वॉर्ड क्रमांक 225 कुलाबा हर्षिता नार्वेकर भाजप विरुद्ध सुजाता सानप शिंदेसेना. इथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनींविरोधात शिंदेसेनेचा उमेदवार उभा आहे. 5 जागांवर भाजप विरुद्ध आरपीआय आठवले गट यांच्यात थेट सामना आहे. वॉर्ड क्रमांक 63 रुपेश सावरकर भाजप विरुद्ध बाबू धनकर आरपीआय आठवले गट. वॉर्ड क्रमांक 65 विठ्ठल बांदेरी भाजप विरुद्ध जयंतीलाल गडा आरपीआय आठवले. वॉर्ड क्रमांक 104 प्रकाश गंगाधरे भाजप विरुद्ध विनोद जाधव आरपीआय आठवले गट. वॉर्ड क्रमांक 150 वनिता कोकरे भाजप विरुद्ध आयशा अन्सारी आरपीआय आठवले गट. वॉर्ड क्रमांक 186 नीला सोनावणे भाजप विरुद्ध स्नेहा कसारे आरपीआय आठवले गट. 6 जागांवर शिंदेसेनेने आरपीआयच्या विरोधात 6 ठिकाणी उमेदवार दिलेत. वॉर्ड क्रमांक 93 मध्ये बघूयात. सुमित वजाळे शिवसेना विरुद्ध सचिन कसारे आरपीआय आठवले गट. वॉर्ड क्रमांक 119 राजेश सोनावणे शिवसेना गटाचे विरुद्ध प्रीतम गाडे ज्या आरपीआय आठवले गटाच्या आहेत. वॉर्ड क्रमांक 125 सुरेश आवळे शिवसेना गटाचे विरुद्ध राजेंद्र गांगुर्डे आरपीआय गट. पुष्पा कोळी शिवसेना विरुद्ध बापूसाहेब काळे आरपीआय गट. वॉर्ड क्रमांक 148 अंजली नाईक ज्या शिवसेना गटातून आहेत विरुद्ध लढत आहेत अहमद खान पठाण आरपीआय आठवले गट. वॉर्ड क्रमांक 188 भास्कर शेट्टी शिवसेना गट विरुद्ध रॉबिन्सन नायगम आरपीआय आठवले गट. 14 ठिकाणी महायुतीतच लढत होत असताना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातही एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत होती. ते म्हणजे वॉर्ड क्रमांक 116 भांडूप संगीता तुळसकर काँग्रेसमधून विरुद्ध सरदार राजकन्या विश्वास ज्या वंचित आघाडी या गटातून लढतायत. या 15 ठिकाणी म्हणायला मैत्रीपूर्ण पण अत्यंत चुरशीची लढत होतीये. जय पराजय ठरवणाऱ्या या लढती आहेत. अत्यंत कमी मताधिक्याने जय पराजय होणाऱ्या या निवडणुकीत मतांची फाटाफूट हा निर्णायक फॅक्टर आहे. या लढतीचा फटका कोणाला बसेल? आता प्रश्न असा पडतो की या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा कोणाला होणार? राजकीय विश्लेषकांच्या मते जिथे एकाच मताचे 2 वाटेकरी होतात
तिथे तिसराच बाजी मारून जातो। थोडक्यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत होय। महायुतीचे उमेदवार एकमेकांची मतं खाणार आणि याचा थेट फायदा प्रभागातील तुल्यबळ विरोधकाला होऊ शकतो। विरोधी पक्षांची मतं एकीकडे शाबूत राहतील, पण महायुती समोर मतविभाजनाचा धोका आहे। त्यामुळे काही जागांवर महायुतीला स्वतःच्याच रणनीतीचा फटका बसण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर कार्यकर्ते मतदार यांचं विभाजन किती होतं हा कळीचा मुद्दा आहे। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळ आजमावणार असल्याचं जाहीर केलं। दोन्ही पक्षातील या सत्ता संघर्षाला मैत्रीपूर्ण लढत असं गोंडस नाव दिलं। मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करण्याचं ठरलं होतं। मी तो शब्द पाळला, पण अजितदादांचा संयम मात्र सुटलेला दिसतोय, अशी टीका फडणवीसांनी केली आहे। दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत याला उत्तर दिलंय। ते म्हणाले की लढत ही लढत असते, ती मैत्रीपूर्ण वगैरे नसते। मी विरोधात लढतोय तर मी तिथल्या त्रुटी दाखवणारच। मी टीका केली नाही तर लोक म्हणतील आमची मिलीभगत आहे। म्हणजेच काय तर वरून जरी मैत्री दिसत असली तरी खालच्या पातळीवर आणि आता नेत्यांच्या वक्तव्यातूनही शत्रुत्व डोकावू लागलंय। या सगळ्या मित्र पक्षांच्या मतदारांसमोर धर्मसंकट निर्माण झालंय। एका बाजूला युती आहे म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच युतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रचार करायचा। हे चित्र मतदारांना बुचकळण्यात टाकणार आहे। 14 जागांवरची ही मैत्रीपूर्ण लढत महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार की विरोधकांसाठी संधी, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईलच। पण तोपर्यंत मुंबईच्या गल्लीबोळात या मैत्रीपूर्ण कुस्तीचा थरार पाहण्यासारखा असेल। तुम्हाला काय वाटतं, या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये नक्की कोणाचा विजय होईल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।